महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गूढ हालचालींनी वातावरण तापले। राज्यातील सत्ता समीकरणांवर नवे तणाव साचत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तडकाफडकी दिल्लीला रवाना झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। नेमकं काय घडलं, कोणाला भेटण्यासाठी ते निघाले आणि यामागे कोणता मोठा स्फोटक घडामोडींचा धागा दडलाय? तर भाजप शिवसेना संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच शिंदे दिल्लीकडे निघाले। तिथे ते भाजपच्या उच्च पदस्थ नेत्यांशी महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। आजच्या पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित राहणार असल्याची अधिकृत माहिती त्यांच्या विभागाकडून देण्यात आली। त्याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र उपस्थित होते। शिंदेंची ही अनुपस्थिती अधिकच चर्चेचा विषय ठरली। कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये झालेला पक्षप्रवेश हा संघर्ष अधिकच तीव्र करणारा ठरला। विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला आणि यामुळे शिंदे सेनेची नाराजी उफाळून आली। या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला। बैठकीला केवळ उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहिले आणि नंतर सर्व मंत्र्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन पक्षप्रवेशांबाबत नाराजी व्यक्त केली। त्यावर फडणवीस यांनीही शिंदेंच्या मंत्र्यांना थेट झापलं। उल्हासनगरातून सुरुवात तुम्हीच केली, तुम्ही केलं तर ठीक, भाजपनं केलं तर चालत नाही, असं कसं? फडणवीस यांच्या या थेट इशाऱ्यानं तणाव आणखी चिघळल्याचं स्पष्ट झालं। राजकीय घडामोडींच्या या मालिकेत शिंदेंनी अचानक दिल्लीकडे उड्डाण घेतल्यानं सगळीकडे एकच प्रश्न, या भेटीत काय ठरणार? सरकारमध्ये नवीन हालचाल की आघाड्यांच्या राजकारणात आणखी मोठा ट्विस्ट? राजकीय नाट्यमालिकेचा पुढचा भाग दिल्लीमध्ये उलगडणार एवढं मात्र नक्की।